हॅलो फ्रेंड, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नारळ बर्फी। त्यासाठी सर्वात आधी आपण नारळामधून नारळ काढून घ्यायचा। नंतर अशा प्रकारे काप करून घ्यायचे, बारीक बारीक काप करून घ्यायचे। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं। अशा प्रकारे बारीक करायचं। नंतर आपण गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घालायचं। पाक तयार करायला सोडून द्यायचं। इकडे जोपर्यंत आपला पाक तयार होतो तोपर्यंत आपण इकडे दुसरी कढई ठेवायची, त्यामध्ये थोडं तूप टाकायचं। नंतर बारीक केलेला खोबरा खीस टाकून घ्यायचा। खोबरा खीस चांगला भाजून घ्यायचा। नंतर त्यामधलं पाणी सुकून जाईल। इकडे फूड कलर टाकून घ्यायचा। फूड कलर हवा असेल तर टाकायचा, नाहीतर नाही टाकायचा। पाक तयार झाला का असं बोटाने चेक करायचा। एकतारी पाक तयार झाला। इकडे आपला पाक रेडी आहे। नंतर एका प्लेटला तूप लावून घ्यायचं। नंतर भाजलेला खोबरा खीस त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। नंतर तूप लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं। अशा प्रकारे सेट करून घ्यायचंच आणि थंड व्हायला सोडून द्यायचं। इकडे थंड झालं का चेक करायचं। नंतर चाकूने त्याचे काप करून घ्यायचे। अशा प्रकारे बर्फी पाडून घ्यायची। आपली बर्फी तयार आहे। आता तुम्ही खाऊ शकता ही बर्फी।